सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामविकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणारा एक महत्त्वाचा उपक्रम आता कुडाळमध्ये पाहायला मिळणार आहे. ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सिंधू सरस व मिनी सरस 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक 21 मार्च ते 25 मार्च 2026 या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर पार पडणार आहे. दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांतील महिलांनी तयार केलेले 16 चविष्ट खाद्य स्टॉल्स तसेच 59 विविध हस्तकला आणि स्थानिक उत्पादने स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यात बांबू उत्पादने, लाकडी वस्तू, कोकणी मेवा यांसारख्या आकर्षक वस्तूंचा समावेश आहे. यासोबतच दररोज पैठणी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार असून शेतकरी आणि पशुपालकांसाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून मार्गदर्शन शिबिर देखील होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण महिलांच्या कलेला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नमस्कार. ज्याच्या 21 तारखेला होणारा सिंधू सरस व मिनी सरस 2026च्या निमित्ताने पत्रकार परिषद आहे आणि पत्रकार परिषदेला सन्माननीय आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष त्याचप्रमाणे सन्माननीय शिवसाहेब आहेत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य पण आहेत. 21 तारीखला 21 ते 25 अशी आमची जिल्हास्तरीय सिंधू सरस व मिनी सरस 2026 असा आपला उद्याचा कार्यक्रम 5 दिवसाचा आहे. आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सन्माननीय नारायणराव राणेसाहेब, सन्माननीय खासदार साहेब, त्याचप्रमाणे नितेजी राणेसाहेब माननीय पालकमंत्री येणार आहेत. त्याचप्रमाणे विशेष सर्व उपस्थितीत आमचे असलेले अनेक आमदार निलेशजी राणेसाहेब असतील, दीपकभाई केसरकर आणि इतर सर्व सन्माननीय आमदार यांना सन्मानाने त्यांना निमंत्रित केलेलं आहे. आणि ही प्रशासन आणि पदाधिकारी म्हणून एक चांगला असा सिंधू सरसचा कार्यक्रम उद्यापासून 26 तारीखपर्यंत चालणार आहे. तुम्हाला सर्वांना याची कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे. मी सर्व जनतेला आवाहन करतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बचत गटांना आवाहन करतो की या सिंधू सरसच्या कार्यक्रमाला 5 दिवस चालणारा हा महोत्सव आहे. या महोत्सवाला आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, जेणेकरून बचत गटांचं प्रोत्साहन वाढणं, बचत गटाचं उत्पन्न वाढणं, स्थानिक उत्पादन वाढवणं आणि आपल्या होणाऱ्या बचत गटाची उत्पादनं ही त्यांना लोकांना कळावीत आणि जनतेला पण हा एक लोकोत्सव असल्यासारखा आहे, जो सोहळा आहे त्याच्यात आपण सहभागी व्हावं. त्याच्यातल्या हा आपला जो आपण सिंधू सरस हा प्रोग्राम करतोय त्याच्यात सर्व आपण असलेलं प्रशासन आणि आम्ही एकजुटीने काम करणार आहोत आणि त्याच्यात यंदाच्या प्रोग्राममध्ये जे काही त्रुटी असतील किंवा काय असतील ते पुढच्या वर्षी भरून काढून त्याच्यापेक्षा चांगलं असं आम्ही सिंधू सरस प्रोग्राम पुढच्या वर्षी करणार आहोत. याच्यापूर्वी पण सिंधू सरस इतर जे प्रोग्राम झाले त्याच्यातनं आपल्याला आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या बोलाचं आपण नवीन काहीतरी इथं प्रोजेक्ट ठेवलेले आहेत, यशोगाथा ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातनं मग असे गंगावणे साहेबांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, पाककला स्पर्धा ठेवलेली आहे, असे निरनिराळे प्रोग्राम इथं पैठणी स्पर्धा दररोज ठेवलेल्या आहेत, कृषी मेळावा ठेवलेला आहे, समय नृत्य ठेवलेला आहे, जेणेकरून जे आपले लोककला आहे ती लोकांना दिसावी आणि त्यांना पण प्रोत्साहन मिळावं म्हणून. तर मी सर्वांनाच आपल्या सिंधुदुर्ग जनतेला आपलं विनंती करतो की आपण याच्यात सहभागी व्हावं आणि या सिंधू सरस हा प्रोग्राम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेला सहकार्य करावं. किती स्टॉल सहभागी आहेत? 69 स्टॉल आहेत. 75 मिनी सरस आहे, त्यामुळे स्टॉलची संख्या कमी आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे 55. 2 स्टॉल बँकांना दिले. बँकेने पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे या कार्यक्रमासाठी, त्यांचे पण आभार आम्ही व्यक्त करतो. म्हणजे 16 खाद्यपदार्थांचे स्टॉल, 2 स्टॉल बँकांचे आणि 59 स्टॉल विविध उत्पादन आहेत, बांबूची असतील, लाकडी उत्पादन असतील, कोकणी मेवा असेल, महिलांची जी स्व उत्पादन आहे त्यासाठी 59 स्टॉल.
कमी पाहिजे ना 75.